नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आत्ताच जेवण झालं. आज निवांत म्हणजे दुपारी जेवण केलं. रोज घाई गडबडीतच असतं आमचं जेवण. मस्त जेवण केलं आज गरम गरम. तुमच्या सर्वांचे जेवण झालं का? आज सुट्टी होती त्यामुळं सर्व काही हळूहळू आवरलंय आम्ही. केसांना मेहंदी लावली आणि धुतले. केस आता पांढरे व्हायला लागलेले आहेत. वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये बदल हे घडतच असतात. तर जसं वय वाढत जातं तसे केस पांढरे होतात. पण आजकाल लहान मुलांचे पण केस पांढरे होत आहेत. म्हणजे खाण्याची कमतरता, आपल्याला जे पाहिजे घटक पोषक तत्व ते आपल्या खाण्यामधून जात नाहीत, काहीतरी कमी पडतंय, त्यामुळं हे बदल होतात. तर मग सुट्टी होती, मग केसांना मेहंदी वगैरे लावून घेतली. आता सर्व काम आवरून पण झालं. आज मस्त निवांत झोपलो. सुट्टीचा दिवस होता तरी पण आमच्या शर्वला जायचंच होतं. आज त्यांची गॅदरिंग असल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस होती, डान्सची प्रॅक्टिस. त्यासाठी त्याला 10:30ला जायचं होतं. तर पुन्हा सर्व नाश्ता करून त्याला आवरून पाठवून दिलं. तो येऊपर्यंत स्वयंपाक पण करून घेतला, म्हणजे त्याला लगेच जेवायला पण दिलं. बऱ्याच जणांना वाटतं निवांतच असतात हे, पण निवांत तसं काही नसतं. सुट्टीचा दिवस असला का भरपूर कामं निघतात. कपडे पण भरपूर काढतो त्या दिवशी धुवायला. आता बकेटभर कपडे धुवून ठेवलेत, आणखी वाळत टाकायच्यात उन्हाळ्याला. काय इकडे ही आमची परी मध्ये 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 बडबड करते. चल नमस्कार करायचं. चल 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 ग बाबू, चल ग. नमस्कार कर, नमस्कार कर. इकडे बघ, वरती बघ, वरती वरती वरती. नमस्कार. जेवण केलं का तुम्ही? कसे आहात तुम्ही? हो, फ्लँकीज दे बरं. आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. मग सर्वांना फ्लँकी दे बरं आपली. अरे वा, गोड गोड फ्लँकी आहे. ती कुणाला मिळत नाही. नाही देत ना तू? हां ठीक. तर परीचं पण सर्व आवरून दिलंय. आता आमच्या परीला वाटतंय मांडीवरच घेऊन बसावं. मम्मानी फक्त मांडीवर घेऊन बसावं. शेजारी छोटंसं बाळ आहे. आता ते आजीच्या आईच्या मांडीवर बसतं, तर हिला पण वाटतं मला मांडीवरच बसावं आणि डायपी घालावी. आता सर्व समजतंय तरी तिला डायपर लागतंय. ह्या महिन्यामध्ये वेळेवर पगार झाले नाहीत. पेमेंट वेळेवर झाले नसल्यामुळे थोडी अडचणच आली होती, पण सर्व गोष्टी ॲडजस्ट होऊन गेल्या. तर म्हटलं चला आता आपण आपली उसनवारी गोळा करूयात. ज्यांना ज्यांना दिले आहेत त्यांना मागून बघू. पण लोकांचं कसं असतं, अडचणीच्या वेळेस एवढी रिक्वेस्ट करतात की हा द्या, काही करून मला लगेच पैसे पाहिजेत, म्हणजे प्लीज प्लीज करून, नाही का. पण ज्यावेळेस वेळ येते द्यायची त्या व्यक्तीचे पैसे, तर सर्व कसं जीवावर येतं. म्हणजे कसं आहे ना, आपलेच पैसे असून आपल्याला भिकाऱ्यासारखे त्यांना मागावं लागतात 4 वेळेस. द्या द्या द्या, असं आमच्या बाबतीत पण घडलंय आणि घडतच आहे. आपल्याला वाटतं आपल्या मैत्रिणी आहेत किंवा ओळखीचे नातेवाईक आहेत, तर यांची वेळेवर आपल्याकडे असून आपण त्यांना नाही कशाला म्हणायचं, म्हणून आपण वेळेवर त्यांची गरज पूर्ण करतो. पण लोकांचं कसं झालंय ना, वेळेवर गरज पूर्ण केली तर त्यांना त्या गोष्टीचे उपकार राहत नाही किंवा जाणीव राहत नाही का यांचे पण वेळेवर आपण दिले पाहिजे. आपण म्हटलो ना हा मी तुला 8 दिवसांनी देईल, तर 8 दिवसातच तो व्यवहार म्हणजे पूर्ण केला पाहिजे. का ज्यांचे आपण पैसे घेतलेत त्यांना 4 वेळेस मागवायला नाही लावायला पाहिजे. म्हणजे जी व्यक्ती पैसे देते तिलाच लाज वाटते की 4 वेळेस तिला कशाला म्हणजे त्या व्यक्तीला कशाला पैसे मागवावे. पण काही लोकांना ते समजतच नाहीये. असं होतं, त्याच्यामुळे ह्या भानगडीत न पडलेलंच बरं असतं. तसं मी पण तसंच करते. एकदा अनुभव येऊन गेला ना,
दुसऱ्यांदा सेकंड चान्स घ्यायचाच नाही त्या गोष्टीचा. प्रत्येक माणसं सारखी नसतात, प्रत्येकांचा स्वभाव पण वेगळा असतो. पण बरेच जण आपलेच असतात आणि आपल्यालाच फसवतात. आपल्याला वाटत पण नाही का ते असं करतील म्हणून. एक विश्वास असतो ना, पण तो विश्वास त्या ठिकाणी तोडला जातो. त्याच्यामुळे आपण पण प्रयत्न करायचा, कधी कुणाचं जर घेतले तर वेळेवरच द्यायला पाहिजे. कारण व्यवहारमध्ये जर नातं आलं तर खूपच अडचण निर्माण होऊन जाते. म्हणजे नातं तुटून जातं पैशामुळं. त्यासाठी मी तर जास्त म्हणजे देतच नाही कुणाला. पण हेच आता अडचण आली म्हणून चला म्हटलं गोळा करूया. ज्यांना दिले त्यांना वेळेच्या अगोदर होऊन गेली होती तरी पण जाऊ दे. आत्ताच कसं थोड्याशा रील्स बनवायला पण सुरू केलंय. त्याला बऱ्याच जणांचा चांगला प्रतिसाद पण आहे. काही रील्सला व्ह्यूज पण चांगले आहेत, कमेंट पण चांगले येतात. काही लोकांना तर ही सवयच असते, स्वतः काही करत नाहीत आणि दुसरं करतात त्यांना पण नावं ठेवतात. ते लोक पण आपलेच असतात, इतर पण असतात. ते नाही का म्हणतात भारतातल्या लोकांची एक प्रकृती खेकड्यासारखी. एखादा वरती चालला असेल तर त्याला पायाला धरून ओढायचं खाली. खेकड्याने एक खेकडा वरती चालला का दुसरा त्याच्या पायाला धरून खाली ओढतो. त्यामुळं मग काही लोकांचं कसं नावं ठेवणे आणि कमेंट करणे याच्यामुळं थोडासा परिणाम होतो जे काम करते त्याच्यावर. पण मला काय म्हणायचं, आपण जर पोटासाठी कोणती पण गोष्ट करत असू तर त्या गोष्टीची कोणतं पण काम करण्याची लाज वाटायला नकोय. कारण 4 लोक आपल्याला पोसायला येत नाही, नाव ठेवतात. लोक घोड्यावर पण चालू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही. असे समाजात भरपूर लोक आहेत. ते स्वतः पण काही करू देत नाही, दुसऱ्याला पण काही करू देत नाही. हे लोक आपल्या आजूबाजूलाच सापडतात. तर बेस्ट हेच आहे का आपण कोणाकडे लक्ष न दिलेलंच बरं राहतं. तुम्हाला किती करायच्या उचापात्या तुम्ही करू शकता, तुम्हाला किती नावं ठेवायचं ठेवू शकतात. नावं ठेवल्याने काही माझं वजन किंवा दुसऱ्यांचं वजन काही कमी होत नाही कुणाचं. आमचं तर उलट आहे भाऊ. आम्ही किती पण खातो, वेळेवर खातो, वेळेच्या नंतर पण खातो, तरी आहे तसेच आहे. म्हणजे वजन वाढायचं टेन्शनच नाही. बारीक माणसाचं मस्त आहे, किती पण खा, टेन्शनच नाही घ्यायचं. आपलं तर टार्गेट आहे तरी टार्गेट पूर्ण होईना. खरे जाऊ दे, बोलणारे बोलतच असतात. आपण एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. मी पण तेच करते. माझ्या लेकरांचे भांडण सुरू आहे, बघून येते मी एकदा. मारू नको त्याला, लागल. बस जेवण कर म्हणजे त्याला म्हणा जेवण कर. हा जेवण कर पटापट. काय केलं दादानी? मार काठी, घे पाईप, मार दादाला पाईपनी. केस ओढ, मा दादाचे केस ओढ, ओढ केस ओढ. मार जोरात केसानी काठी. हे माझे बकेटभर कपडे आता हे मला उन्हाला टाकून यायचेत. आता जाणार आहे टेरेसवर कपडे टाकण्यासाठी. गॅलरीमध्ये छोटंसं गार्डन केलंय. मनी प्लांट आमचा चांगलासा बहरलाय.
कोणाला बाय करती? पप्पाला फोन लावला तू? बोल पप्पाला. चालली पप्पाला फोन लावायला. हा सर्व पसारा आमच्या परीनं केलाय. किती पण आवरा एवढा पसारा असतो. आता हे सर्व ठेवलंय अंथरून. आणि ही परीची काय ग? ही कंगारू बॅग आहे का? ही कुणाची आहे? तू पप्पाची. अगं बॅग कुणाची आहे? पप्पाची आहे. ही परीची आहे ना. हे पा, लहानपणी एवढी मज्जा असती. वर खाली पाय करायचे आणि झोपायचं. आळशी. टीव्ही बघतोय. टीव्हीला आड पण कुणी आलं नाही पाहिजे. फक्त कार्टून बघायचं.